सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांची नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर देशमुख कुटुंब आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले। पाहूया। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आणि विनंतीला मान देत देशमुख कुटुंबियांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले। निकमांच्या नियुक्तीनंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मस्साजोगला येत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले। माझ्या नियुक्तीसाठी त्यांनी उपोषण करावं, अन्नत्याग करावं हे निश्चित चांगली गोष्ट नाही आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली की या खटल्याचं सारथ्य मी करावं, उपोषण त्यांनी टाळावं। कायदा हा सर्वोच्च आहे आणि निश्चितपणे ज्या वेळेला पोलीस यंत्रणा याच्यातील आरोपपत्र दाखल करतील त्यावेळेला खटल्याचं कामकाज लवकर चालवलं जाईल। ते नक्कीच आम्हाला न्याय मिळवून देतील असे वाटतंय आम्हाला, कारण त्यांच्या इतक्या दिवसाचं काम पाहूनच सगळ्यांची इच्छा होती, गावकऱ्यांची, सगळ्यांची, देशमुख कुटुंबाची। त्यांनी ही केस घ्यावी, ते दिल्याबद्दल आभारी आहोत मुख्यमंत्र्याचे। आणखीन बाकीच्या पण मागण्या आमच्या पूर्ण व्हाव्या आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एकूण 6 मागण्या आहेत, ज्यामधील ॲडव्होकेट निकमांच्या नियुक्तीची मागणी पूर्ण झाली। मात्र आका अर्थात वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगसोबत फिरणारा PSI राजेश पाटील आणि कारवाईमध्ये दिरंगाई करणारे PI प्रशांत महाजन यांनाही सह आरोपी करण्याची मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील केली आहे। महाजन जो आहे तो गुन्हेगारी वृत्तीचा व्यक्ती आहे, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची त्याची उठबस आहे। राजेश पाटील हा सुद्धा त्याच प्रकारचा पोलीस अधिकारी आहे। त्याच्यामुळे हे दोघेही जण, एक सस्पेंड झालाय, दुसराही सस्पेंड व्हावा आणि हे टर्मिनेट व्हावे आणि हे सह आरोपी करावे। तर हे दोन्ही लोक सह आरोपी झाले पाहिजेत आणि वायभाषे डॉक्टर, त्याच्यानंतर आणखी काही महाराजा बिराजा असे काही लोकांचे जे नाव आहेत यांचे रोल काय आहे हे या बाबतीमध्ये तपासले पाहिजे। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये 6 आरोपी गजाआड आहेत, मात्र पावणे 3 महिने उलटून देखील कृष्णा आंधळे फरार आहे। त्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांनी शंका उपस्थित केली आहे। पोलिसांच्या हाती कृष्णा आंधळे लागत नाही, त्यामुळे त्याचा खून झाला की भारताबाहेर तो पळून गेला असा सवाल खुद्द मंत्री महोदय करतायत। माझी वैयक्तिक अशी शंका आहे, त्या आरोपीचं झालंय काय, तो खरंच जिवंत आहे का फरार आहे यावर आता पोलिसांनी तपास केला पाहिजे। गेले 3 महिन्यापासून एखादा आरोपी भारतातून बाहेर गेलाय का, त्याचा खून झालाय का, तो कुठं खरोखर फरार आहे याबाबत पोलिसांनी सिरियसली पाहिलं पाहिजे की, कारण इतक्या पोलिसाची टीम जाऊन सुद्धा जर तो आरोपी सापडत नसेल तर त्याच्यावर शंका घ्यायला वाव आहे। म्हणून मस्साजोगचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला तुम्ही उत्तर त्या आरोपीला पकडूनच देता येईल, बाकी कोणतेही कारण दाखवता येणार नाही। बीड पोलिसांकडून अद्याप आरोपपत्र दाखल झालेलं नाही। आरोपपत्र दाखल झाल्यावर सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं काम सुरू होईल। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुधीर आंधळे हे सध्या अटकेत आहेत, तर कृष्णा आंधळे फरार आहे। 2 कोटी रुपयांच्या खंडणीतूनच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा आरोप आहे। त्यामुळे खंडणीत कोण कोण आहेत हे ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांना सिद्ध करावं लागेल। 14 जूनला खंडणीची बैठक मंत्री धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर झाल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला। तिथं वाल्मिक कराड, नितीन बिक्कड हे देखील उपस्थित होते असा आरोप धसांचा आहे। बिक्कड यांनी आरोप फेटाळले। खंडणीची बैठक मुंडेंच्या बंगल्यावर झाली का आणि ही बैठक खरंच झाली असेल तर पुरावे गोळा केले जातील। 14 जूनच्या बैठकीत पवनचक्कीच्या अवादा कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले, मात्र 2 कोटीमध्ये डील ठरली असा दावा धस यांचा आहे। त्यामुळे खंडणीची रक्कम खरंच ठरली होती का याचे पुरावे गोळा करून कोर्टात सादर करावे लागतील। त्यासाठी CDR महत्त्वाची कडी आहे। आतापर्यंत कोर्टात तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय की कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले अवादा कंपनीच्या कार्यालयात गेला। 6 डिसेंबरला अवादा कंपनीच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की झाली।
त्यानंतर सरपंच संतोष देशमुख मदतीसाठी पुढे आल्यानं वाद झाला. वादानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली. त्यामुळे देशमुखांची हत्या कुणाच्या सांगण्यावरून झाली ते कॉल डिटेल्ससह घटनास्थळावरील इतर पुरावे सादर केले जातील. माझ्या नियुक्तीचे पडसाद राजकीय उमटतील याची मला यापूर्वीच कल्पना होती आणि मी अभिमानाने सांगेल, राजकारणात जरी असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कुठेही कोणी आडवं येऊ शकत नाही. अर्थात विरोधकांची जी काही त्यांचं म्हणणं असेल, गाऱ्हाणं असेल, त्याला मी काही महत्त्व देत नाही, कारण विरोधासाठी विरोध करणं हा त्यांचा स्थायी स्वभाव सध्या आहे. राजकारणात आलो असलो तरी कर्तव्यात कसूर होणार नाही हे उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय. अर्थात SIT आणि बीड पोलिसांच्या हाती काय काय पुरावे आतापर्यंत लागले आहेत त्याची मदत सरकारी वकील म्हणून निकम यांना होईल. मस्साजोगहून ज्ञानेश्वर लोंढेसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.